नमस्कार, राजू पडवळ आपल्याला बातम्या देत आहे. पब्लिक व्हॉइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत. नुकतेच चंपावती प्रतिष्ठानतर्फे पियुष पंकज पाटेकर यांचा वाढदिवस भगवान बाबा बालिका आश्रमात 200 मुलांना बॅग, बेडशीट व अन्नदान करून साजरा करण्यात आला. आपण सगळ्यांचं शब्दसंग्रहाने पण स्वागत करू. बघा, तुमच्यासाठी आज छान जेवण ठेवलेलं आहे, तुमच्या आवडतीचा मेनू आहे. तसंच तुमच्यासाठी एज्युकेशनल साहित्य पण त्यांनी आणलेलं आहे. आपण शब्दसंग्रहाने पण त्यांचं स्वागत करू. मेरी जो तमन्नाती हे गीत म्हणायचं आहे मोठ्या आवाजात. 1 2 3 स्टार्ट. आरती मॅडम देतात नाही आम्हाला. भाऊच्या मुलाचा जो वाढदिवस आहे, पियुष पंकज पाटेकर, तर ह्याचा जो वाढदिवस आहे आणि जो वाढदिवस साजरा केला तो भगवान बाबा बालिका आश्रममध्ये, म्हणजे अनाथ मुलामध्ये जो वाढदिवस केला त्याबद्दल मला खूप एक अत्यंत म्हणजे आनंद झालेला आहे की मी कुठल्या शब्दात सांगू शकत नाही. कारण या भगवान बाबा बालिका आश्रमच्या जे कविता वाघ आहेत, माझी फ्रेंडच आहे, माझी मैत्रीण आहे चांगली, आम्ही दर वाढदिवसाला इथे येऊन साजरा करतो. पण पंकज पाटेकर भाऊने जो निर्णय घेतला की म्हणजे भावाचा, वहिनीचा आणि स्वतःच्या मुलाचा पण इथे जो वाढदिवस केला, त्या तिघांना पण मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते. त्यांचं आरोग्य निरोगी राहावं आणि त्यांची सर्वांची भरभराट व्हावं ही तिघांना पण शुभेच्छा देते. आणि परत पंकज पाटेकर भाऊंना पण त्याची सामाजिक बांधिलकी म्हणून जे त्यांनी जो हा वाढदिवस अनाथ मुलामध्ये केला त्याबद्दल त्यांना पण मी खूप त्यांना शुभेच्छा देते की त्यांना पण निरोगी आरोग्य लागावं आणि दरवर्षी त्यांनी वाढदिवस अनेक ठिकाणी वेगवेगळ्या आश्रमामध्ये साजरा करावा ही शुभेच्छा देते. उपस्थित आजची सत्कार होती पंकज पाटेकर आणि त्यांचे परिवारातील सदस्य, त्यांचे परिवारातील 2 सदस्य यांचा या ठिकाणी भगवान बाबा बालिका आश्रम या ठिकाणी वाढदिवसाचा कार्यक्रम माझ्या संस्थेचे सचिव पंकज पाटेकर यांनी त्यांचा मुलगा आहे तो पियुष पाटेकर यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करण्याचा त्यांनी निर्णय घेतला. हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असा आहे
आणि या बालगोपालांना या ठिकाणी त्यांनी आनंद या ठिकाणी वस्तूचं साहित्य शैक्षणिक साहित्याचं वाटप करून या ठिकाणी त्यांना आनंदसुद्धा दिला. पियुषचा वाढदिवस आहे. त्यानंतर रमेश पाटेकर हे माझे चांगले मित्र स्नेही आहेत आणि ताई, या तिघांचा वाढदिवस या ठिकाणी साजरा आज या ठिकाणी करत आहोत. त्यांचं खरोखरच अभिनंदन. त्यानंतर मी एवढं सांगेन की जे वाढदिवस आहे तर पुष्कळ लोक आपल्या घरी किंवा मोठमोठ्या हॉटेलमध्ये साजरे करतात आपली प्रतिष्ठा म्हणून, परंतु पंकज पाटेकर यांनी सामाजिक बांधिलकी ठेवून त्यांनी या अनाथ आश्रमामध्ये आपल्या मुलाचा वाढदिवस ठेवला. अतिशय चांगली गोष्ट आहे आणि हे सामाजिक दायित्व पाळलं पाहिजे. कारण ही जी मुलं आहेत यांना आनंद देण्याचं कार्य जे आहे ते पंकज पाटेकरने आपल्या मुलाच्या रूपानं केलेलं आहे. दोन चार वरती बघा. सर, तुम्ही आज भगवान बाबा बालिका आश्रममध्ये मुलांना अन्नदान वाटप केलं आणि काही शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं, काय सांगाल त्याबद्दल? सामान्य मंदिरात इकडे तिकडे उद्या माझा कसे असं सामाजिक वाढदिवस साजरा होतो. एक चांगली गोष्ट आहे. त्याचा आनंद किती वर्षापासून करतात? जवळजवळ 15 वर्षापासून त्या माध्यमातून. ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली का अनाथ मुलांना साहित्य शैक्षणिक साहित्य वाटप करावं किंवा अन्नदान करावं, याच्या पाठीमागची प्रेरणा कशी मिळाली? शैक्षणिक जीवन फुलावं असं सामान्य मुलं असायचं आहे. या माध्यमातून असे गोष्टी घरात हमेशा येडत असतात. हमेशा जातो इथं करावं वाटतं 4-5 वर्ष येतो. आज किती मुलांना अन्नदान केलं आणि किती शैक्षणिक साहित्याचं वाटप केलं? 130 मुलं तिथं काही कर्मचारी मित्रमंडळी सर्वांना जेवण वगैरे करणार. या निमित्ताने तुम्ही समाज बांधवांना काय आवाहन करणार? सर्वांनी आपापल्या मुलांचा किंवा मुलींचा वाढदिवस साजरा करतो. अशा पद्धतीने सामाजिक शाळेत वसतिगृहात मला उपक्रम या अशा उपक्रमाने सादर करावा असं सर्वांना विनंती. आपलं नाव सांगा. पंकज पाटील. आज माझे छोटे पंकज पाटेकर यांच्या मुलांचा वाढदिवस आहे. त्यांनी अनाथ आश्रमामध्ये छोट्या मुलांना विविध वस्तूंचं वाटप केलेलं आहे आणि हा मस्त स्तुत्य आमच्या समाजातील श्री मोठमोठे कार्यकर्ते या ठिकाणी जमले आहेत. त्यांनी प्रत्येक वर्षी हा मागील 4 ते 5 वर्षापासून हा उपक्रम राबवत आहे. समाजामध्ये चांगल्या प्रकारचा उपक्रम ठेवलेला आहे. आपला वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा. आमच्या भाभींना सुद्धा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्ही अनाथ आश्रमासोबत मुलांसोबत वाढदिवस घ्यायचे साजरा होतो, तर हा कार्यक्रम हे जे आयोजित करतात हे 3 वर्षापासून मागील 4 ते 5 वर्षापासून आमचे छोटे बंधू पंकज पाटेकर हा कार्यक्रम राबवत आहे. अनाथ आश्रम प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी असे भेटवस्तू अनाथ देऊन सादर करत आहे. तुम्हाला प्रेरणा कशी मिळाली की अनाथ मुलांनाच हे वाटप करावं? अनाथ मुलांना घरी कोणी नसतं, त्यांचं आपण त्यांची देखभाल केलेली समाजामध्ये केव्हाही चांगलं आहे. त्यामुळे आपण ही प्रेरणा भेटलेली आहे.